चव्हाणाची। भोसे तालुका मिरज येथे शंकर पवार आणि पत्नी मंजुळा पवार या पारधी कुटुंबाचे पुनर्वसन झाले। या पती पत्नीने पूर्वीच्या धंद्याला फाटा देत शेतमजुरी करून समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्याचा प्रयत्न केला। हेच बदलाचे विचार मुलांमध्ये रुजवले। यासाठी हवे होते शिक्षण। इंदर पवारने 12वी पर्यंत शिक्षण घेतले। त्यानंतर त्याने पोलीस दलात जाण्याचा निर्धार केला। सलग 5 वर्ष धावणे आणि गोळाफेकमध्ये सातत्य राखत इंदरने मिळवलेले यश हे सर्वत्र प्रेरणादायी ठरत आहे। डोंगरदऱ्यात भटकणारा आणि गावापासून मुख्य प्रवाहापासून लांब राहणारा पारधी समाज, वर्षानुवर्षे या समाजाची उपेक्षा झाली आहे। मात्र सामाजिक कार्यकर्ते वैभव चव्हाण यांसारखे तरुण पुढे येऊन समाज बदलाची हाक देत आहेत। भोसे येथील इंदर पवारला पोलीस भरती करण्यासाठी वैभव चव्हाण आणि शिंदे सर यांची मोलाची साथ मिळाली आहे। त्यामुळे इंदर आज चांगली पोलीस दलात भरती होऊ शकला। तो भरती झाला, सर्वांना आनंद झाला। या आनंदात सामील होण्यासाठी बोलवाडचे उपसरपंच सचिनदादा कांबळे यांनी इंदरच्या वस्तीवरील पालावर जाऊन त्याचा सन्मान केला। भारताचे संविधान भेट देत भावी आयुष्यासाठी त्याला शुभेच्छा दिल्या। माझे नाव इंदर शंकर पवार, राहणार भोसे। मी ग्रामपंचायत करिअर अकॅडमी भोसे येथे आदरणीय शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घडलो आणि मला आर्थिक मदत म्हणून आमचे गावचे माजी तंटमुक्ती अध्यक्ष वैभवदादा चव्हाण यांनी मला खूप मदत केली। आणि हा खरा प्रवास म्हणजे माझ्यासाठी खूप कठीण होता, पण मला असल्या वैभवदादासारख्या आदरणीय शिंदे सरांसारख्या माणसांचा जो मला मार्गदर्शन भेटले, त्यात मला ही सगळी गोष्ट मला शक्य झाली। तर त्यांचं मनपूर्वकपर्यंत मी आभार मानतो। आणि हा प्रवास माझ्यासाठी खूप कठीण होता, पण मी ते साध्य करून दाखवलं। आदरणीय सचिन दादा यांनी मला येऊन भेट दिली, त्यांनी माझे शुभेच्छा देऊन माझं कौतुक केलं, त्याबद्दल त्यांचा मी आभार मानतो। आणि असाच पाठीशी हात असू द्या। भोसे गावातील पारधी समाजातील एक तरुण पोलीसमध्ये भरती झालेली बातमी लोकमतमध्ये प्रसिद्ध झाली आणि ज्या दिवशी ती बातमी प्रसिद्ध झाली त्या दिवशी वाचून मनाला आनंद झाला। कारण जो समाज आजसुद्धा देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष होऊन गेले, पण हा समाज आजसुद्धा गावकुशाच्या बाहेर आहे। आणि गावकुशाच्या बाहेर असणाऱ्या समाजातील एक तरुण या ठिकाणी समाजाला आदर्श व्यक्तिमत्व म्हणून या ठिकाणी वैभवदादा चव्हाण यांनी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या सर्व या ठिकाणी त्यांना सोयीसुविधा पुरवून इंदर पवारसारख्या तरुणाला आजसुद्धा समाजातील घटक किंवा समाजातील जे काय दानशूरता आहे, माणुसकी आहे, ते वैभवदादा चव्हाण आणि त्यांचे जे काही शिक्षक आहेत शिंदे सर यांनी इंदर पवारसाठी मार्गदर्शन करून त्याला मुख्य प्रवाहात आज या ठिकाणी आणलेला आहे। त्यामुळं मनापासून या ठिकाणी आम्हाला आनंद झालेला आहे की जो समाज गावकुशाच्या बाहेर आहे त्यांचं सुद्धा या ठिकाणी शिक्षण होणं गरजेचं आहे। आणि शिक्षणाच्या प्रवाहात समाज आल्यामुळं या ठिकाणी आपल्या समाजाची या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं प्रगती होते। हे परमपूज्य विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, छत्रपती शाहूराजांनी, क्रांतिबा ज्योतिबा फुलेंनी, कर्मवीर अण्णांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि आज त्यांच्या विचारावरती या ठिकाणी इंदर पवारने या ठिकाणी वाटचाल केलेली आहे। त्याबद्दल तो पोलीस याच्यामध्ये भरती झाल्याबद्दल या ठिकाणी इंदर पवारचे बोलवाड ग्रामपंचायतीच्या वतीने, बोलवाड ग्रामस्थांच्या वतीने आणि आमच्या सर्व मित्रपरिवारांच्या वतीने या ठिकाणी इंदर पवार यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो। आणि त्याच पद्धतीनं त्यांना ज्यांनी सहकार्य केलं ते आमचे सहकारी मित्र भोसेगावचे युवा नेते माननीय वैभवदादा चव्हाण आणि शिंदे सर यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो। कारण अशा लोकांना आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो प्रयत्न केला त्याबद्दल खरंच तुमचं सुद्धा जेवढं कौतुक करावं तेवढं या ठिकाणी कमी आहे वैभवदादा। त्यामुळे आपणा दोघांना सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि थांबतो। जय भीम, जय भारत, जय शिवराय।